तर एका बाजूला आखाती युद्धात शस्त्रसंधी सुरू असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपियन युनियनला मोठा दणका दिलाय। कार आणि ट्रकच्या आयातीवर 25% टॅरिफ लादण्यात आलाय। अमेरिकेत कार ट्रक बनवण्यास टॅरिफ नाही असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। युरोपियन युनियन व्यापार करार पाळत नाही असंही डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे। पुणे जिल्ह्यातल्या नसरापूरमध्ये आता परिस्थिती नियंत्रणात। 65 वर्षाच्या वृद्धाचा 4 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केल्यानंतर रास्ता रोको, 15 दिवसात आरोपपत्र दाखल करू, पोलिसांचं आश्वासन। अशोक खरात प्रकरणात प्रतिभा चाकणकर आणि मुलगा तन्मय यांना ईडीचं समन्स। समता पतसंस्थेतल्या 70 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नोटीस। टीसीएस प्रकरणातील फरार आरोपी निदा खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी। 2 दिवसांपूर्वी युक्तिवाद पूर्ण, जामीन मिळणार की फेटाळला जाणार याकडे लक्ष। नंदुरबारच्या नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक, 1,40,000 कोंबड्या नष्ट करण्यास सुरुवात, लाखो अंडीही नष्ट करणार। 12वीच्या परीक्षेचा आज निकाल, दुपारी 1 वाजता निकाल पाहता येणार। सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद। पश्चिम बंगालच्या 15 मतदान केंद्रांवर आज फेर मतदान। मतमोजणी टेबलावर केंद्रीय कर्मचाऱ्यांची निवडणूक आयोगानं केलेल्या सक्तीला तृणमूल काँग्रेसचं सुप्रीम कोर्टात आव्हान। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेटाळला इराणचा चर्चेचा नवा प्रस्ताव। इराणच्या नेतृत्वातच ताळमेळ नसल्याची टीका, तर इराणच्या नेत्यांसोबत फोनवर चर्चा सुरू असल्याची ट्रम्प यांची माहिती। दिल्ली कॅपिटल्सचा राजस्थान रॉयल्सवर 7 विकेट्सनं विजय। राजस्थानच्या 225 धावांचा दिल्लीकडून यशस्वी पाठलाग। पथोम निसंका, केएल राहुलची तडाखेबंद खेळी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।